जय श्रीराम सर्वांना. पहा, आता आपण मागच्या भागामध्ये पाहिलं कोणता टिळा कुठं लावायचा, कसा लावायचा. तर आजच्या भागामध्ये पहा, आपण टिळा लावत असताना केशरचा टिळा लावतो, चन्नाचा टिळा लावतो, भस्माचा टिळा लावतो, त्यानंतर आपण अष्टगंधाचा टिळा लावतो, हळदीचा टिळा लावतो, कुंकाचा टिळा लावतो. तर मग पहा, आपण चंदनाचा टिळा का लावला पाहिजे. माणसाला सात्विकता आणि प्रदान करण्यासाठी, सात्विकता प्रदान करण्यासाठी, मनशांती करण्यासाठी आपण कशाचा टिळा लावला पाहिजे, चंदनाचा लावला पाहिजे. त्यानंतर आपण केशराचा टिळा लावल्यानंतर माणसाला सात्विकता, शुद्धता प्रदान होते आणि मन शांत होते. त्यानंतर आणखीही आपण ज्यावेळेस कुंकाचा टिळा लावतो, कुंकू हे तयार होते, फक्त कुंकू तयार होते कशापासून आपण अर्थात पाहू तर हळद आणि चुना हिचं मिश्रण केल्यानंतर कुंकू तयार होते. तर मग कुंकाचा टिळा लावल्यानंतर माणसाचं आज्ञाचक्र सुधारित होते, आज्ञाचक्र ज्ञानचक्र हे सुधारित होऊन जागृत होते, जागृत होऊन मन एकाग्र होते. आणि त्यानंतर आणखीही पाहिलात तर पुढं काय आहे, भस्माचा टिळा लावल्यानंतर माणसाला शिवकृपा प्राप्त होती. आणि भस्माचा टिळा लावल्याच्यानंतर आणखी अष्टगंधाचा टिळा लावल्यानंतर माणसाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होत राहते आणि माणसाला ऊर्जा निर्माण होऊन माणसाचे जे आरोग्य आहे ते सुधारित राहतं आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणून आपण हे टिळा लावला पाहिजे. आजचा हा भाग आहे. सर्वांना जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.